नमस्कार, आपण पाहत आहात शहरवाशांचा पुकार यूट्यूब चॅनल। आपण आता सध्या उभे आहात मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या वार्ड क्रमांक 13 येथे। चिजवादेवी ते पॉवर हाऊस या ठिकाणचा जुना डांबरी रोड खोदून या ठिकाणी सिमेंटचा सीसी रोड तयार करण्याचे काम या ठिकाणी सुरू आहे। आपण पाहत आहात माझ्या मागच्या साईडला पोखलँड उभा आहे। याचा या ठिकाणचा जो जुना डांबरी रोड आहे याचं खोदकाम सुरू आहे। मुळात हे डांबरी रोड खोदल्यानंतर पूर्णतः डांबर काढून या ठिकाणचं दुसऱ्या ठिकाणी डंप केलं पाहिजे किंवा भराव केला पाहिजे आणि या ठिकाणचं डांबर काढून त्याच्यानंतर या ठिकाणी सोलिंग राफ आणि त्याच्यानंतर सिमेंटचा कॉन्क्रीट रस्ता अशा प्रकारे केला जातो। परंतु या ठिकाणी महानगरपालिकेच्या सार्वजनिक सुट्टीचा फायदा घेऊन आज शनिवार असून सार्वजनिक सुट्टीचा फायदा घेऊन ठेकेदार आपल्या मनमर्जीप्रमाणे या ठिकाणी काम करत आहेत। आपण पाहत आहात का जुना डांबरी रोड जो खोदकाम केला आहे त्याच्यामध्ये जी डांबरी फरस आहे जशा तशी ठेवून आणि यावरती पुन्हा दुसरा भराव करून त्याच्यामध्येच नंतर निकृष्ट दर्जाचं काम या ठिकाणच्या रोडचं होणार आहे। एकीकडे शासन आणि महानगरपालिका सांगते की खड्डेमुक्त मीरा भाईंदर करणार, त्यासाठी करोड रुपये सीसी रोडच्या नावाखाली खर्च करतात। पूर्णतः नागरिकांच्या कररूपी पैशाची उधळपट्टी होत आहे। जवळजवळ हे काम जवळजवळ 1.5 महिन्यापासून सुरू आहे। पूर्णतः संत गतीने चालू आहेत। आपण या ठिकाणी परत पाहू शकता मागच्या साईडने एकच रस्ता चालू आहे। नागरिकांना या ठिकाणाहून मीरा भाईंदर हडकेश परिसरात जाण्यासाठी पूर्णतः म्हणजे एक तारेवरची कसरत करावी लागत आहे। तरीसुद्धा मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाची याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक असून आता या प्रकारे निकृष्ट दर्जाचं काम सुरू आहे। तर आता तरी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता तसेच आयुक्त लक्ष देऊन या ठेकेदाराला कोणती कारवाई करणार की पुन्हा निकृष्ट दर्जाच्या बांधकामाची पाहणी करून परत दिखावासाठी तोडक रस्त्याची कारवाई करणार, आता हा प्रश्न जनतेसमोर उभा आहे आणि परिसरात अशी चर्चासुद्धा सुरू आहे। आता आपण या ठिकाणी रोडवरती प्रवास करणारे एक प्रवासी आहेत आणि मीरा भाईंदर महानगरपालिका हद्दीतील शहराच्या हद्दीतील आप या पार्टीचे मायनॉरिटी सेलचे अध्यक्ष रफिक भाई या ठिकाणी उपस्थित आहेत। आपण त्यांनाही विचारू की या कामामुळे नागरिकांना तसेच इतर लोकांना काय त्रास होता है, अपन त्यांच्याकडे थोड़क्यात जाणून घेऊया। रफिक भाई, क्या कहना चाहोगे आप ये रोड के बारे में और जो काम चालू है उसके बारे में आप क्या कहोगे? एक तो महानगर पालिका जो काम पूरे रोड में जहाँ तहाँ जो खोदे काम चालू है वो काम बहुत स्लो चालू है, जिसके कारण लोगों को आने जाने में बहुत दिक्कत होता है। और इसके बाद ये सीमेंट का जो कंक्रीट रोड है उसके बीच में भी वो डिवाइडर के लिए जगह छोड़ देता है। उसके लेके कई शिकायत आए हैं मेरे पास कि ये डिवाइडर से स्लिप खा के कितने आदमी गिर गए, एक्सीडेंट हुआ। तो मैं यही महानगर पालिका को बोलना चाहूँगा, अगर कोई का कहीं भी आप काम कर रहे तो ऐसा काम करिए कि वन साइड से काम करिए और ऐसा काम करिए जल्द से जल्द कि लोगों को आने जाने में प्रॉब्लम नहीं हो। एक तो इतना मिट्टी उड़ रहा, आप यही रोड को आप देख सकते हैं कि वन साइड से आने जाने का रास्ता बनाया पर कोई सुविधा नहीं, इतना धूल उड़ रहा है, मिट्टी उड़ रहा है, लोगों को परेशानी हो रहा है। और जल्द से जल्द आप कोई भी काम जो उसको निर्णय लेके एकदम फास्ट करिए। आता या ठिकाणी रफिक यांनी सांगितलं आहे की ही जी कामं आहेत ही संत गतीने कासव गतीने सुरू आहेत, त्यामुळे नागरिकांना येण्या जाण्यासाठीचा खूप त्रास होत आहे। आता तरी आयुक्त आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे तातडीने लक्ष देऊन ह्याच कामाला कासव गतीने न करता पूर्णतः फास्ट गतीने कसं काम सुरू होईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे।